आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं आमरे? कशा एवढी कावरी पावरी झालीस? अगं नाहीतर काय, किती वाजल्यात बघ की, दीदी अजून आली नाही. सूर्य कुठं गोला म्हणायचं आज? नाही म्हणजे तुझी दीदी उशिरा येणार म्हणून तू घाबरतीस होय ग? अगं एरवी मला समजवत असतीस, मला बोलत असतीस तू. आज उशिरा गेली कामाला म्हणून होणार असेल उशीर. बघ बघ तिला फोन लाव. अगं केलेला मी फोन, आता रोजच्या टायमिंगलाच येते म्हणाली. ती बघ आली तुझी दीदी. अगं दीदी 100 वर्ष आयुष्य आहे तुला. चल लवकर आज चल, मला तुम्हाला लय महत्वाचं सांगायचं. चल ना माझ्या बरोबर. नंतर काम कर, ये लवकर ये. आमरे थांब ग जरा, बस दीदी येतो. आई तू पण बस. अगं पण अरे ऐका माझं जरा. अगं काय सांगायचंय तुला? थांबा जरा. एवढं काळजीने काय बघतेस? ऐका जरा माझं. दीदीला त्या डीजे बरोबर मनापासून लगीन करायचं नाही हे आपल्या समजांना माहिती. तरी पण त्या आत्याच्या मनाखातीर आपण आपल्या आयुष्याची राखरांगोळी कशा पायी करून घ्यायची? त्या आत्यापासून जर वाचायचं असेल ना तर एकच मार्ग. कुठला? ऐक माझं दीदी, तू 8-10 दिवस कामावर सुट्टी टाक. लग्नाच्या दिवशीच आपण पळून जाऊ. आमरे तू काय बोलतेस तुला कळते का? आमरे उगाच काय वाटेल ते बोलू नको तू. माझं ऐकून तरी घ्या. त्या डीजेला मी बरोबर गंडवलं. लग्नाच्या दिवशी ना तो स्वतःच पळून जायच्या तयारीत असणार. आणि एकदा का तो पळून गेला की लग्न कॅन्सल. आणि आत्या पण तुम्हाला का होणार नाही. म्हणजे आपण बरोबर ह्या सगळ्यामधनं सुटतोय. आणि मग आमरे मी असं काय बी करणार नाही, लक्षात ठेव. स्वतःच्या घरातनं पळून गेल्यावर लोक काय म्हणतील? आज पप्पा आपल्यात नसले तरी लोक लई मानतात त्यांना. आणि आईच्या इब्रतीला बी धक्का लागल. आणि पळून जायला मी काय गुन्हेगार आहे का? तिथे सगळं बरोबर आहे तुझं, पण तो वांग्या आहे ना कुठल्याच अँगलने तुझ्याशी लग्न करायला परफेक्ट नाही. अगं तू स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतेस. अगं आई तू तरी समजव हिला. आमरे मंजू जे काय बोलते ना ते बरोबर बोलते, कळतंय तुला? अगं उद्या देवाबरोबर पत्रिका ठेवायला जायचं म्हणतात वंस, आणि तुला आज आत्ताही समजा सुचतंय वय ग? आमरे आपण आत्ता इथनं असं पळून गेलो ना तर वंसांचं फावल. आणि आपण नाही म्हटल्यावर ही समजा घर बळकवतील ती, आणि आपल्याबद्दल काय बी पसरवतील त्या वेगळंच. अगं आई दीदी तिची सून झाल्या बिगर ती घरावर हक्क दाखवूच शकत नाही. तुम्ही तिला घाबरता ना म्हणून त्यांचं फावते. आमरे तिची काय आहे ना की पुढचं पुढं बघू आपण. पण पळून जायचं खूळ तू आता डोसक्यातनं काढून टाक. मी नाही काढणार. तुम्हाला जर नसल पटत ना माझं तर ठीक आहे, तुम्ही वाटा पत्रिका. पर एक ध्यानात ठेवा, दीदीला त्या वांग्यापासून दूर ठेवायला ना मीच आता त्या वांग्याशी लग्न करते का नाही बघाच. आणि ते पण तुम्हाला न सांगता. आमरे 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 होय होय आवरलंय सगळ्यांचं. ठीक आहे निघतेच लगेच आता. पण तुम्ही वेळेवर पोहोचा अगदी. ओके 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 ठीक आहे. हे बघा मम्मी साहेब कसलं भारी आहे ना. सत्तादादाचं बी असंच प्री वेडिंग करू आपण. मम्मी तुम्ही पण घ्या ना एकदा बघून. आधी देवाच्या पायाची पत्रिका ठेवायची आणि मग बघू तुमचं काय ते पेरी वेडिंग. तुमचं बी प्री वेडिंग करायचं का मम्मी? मम्मी साहेब तुमचं प्री वेडिंग म्हणजे परत एकदा लगीन करायला लागेल. काय मग पप्पा तयार आहे का परत एकदा हळद लावायला? नको गो बाई,
माणसानं एक चूक एकदाच करावी, परत परत नाही. कधी नाही त्या आयुष्यात पहिल्यांदा बरोबर बोलले बघा तुम्ही. सगळे खरे काय असते का ती पेरी वेडिंग? अहो मम्मी, प्री वेडिंग म्हणजे लग्नाच्या आधी कपल बाहेर जाते फिरायला आणि पोज देऊन मस्त फोटो काढतात. अहो मम्मी, व्हिडिओ करायचा असते गाणी लावून आणि शायनिंग मारायची असती रीला टाकून. म्हणून म्हणलं बाई ही चूक झाली म्हणून. ही चूक झाली म्हणून. जाऊ दे, काहीतरी असतं बी तुमच्या नवीन पिढीचं. आपलं राहिलंच. जय द्या, आपण बी करूया का प्री वेडिंग? कशाला? तुझा पप्पा करणार सगळा खर्च? वाटलंच मला. बरं ते जाऊ दे. चल ना, माझे 2-3 फोटो तरी काढ की. नाही सपने, फोन चालू आहेत माझं. काढतोय ना? माझा कंदी पेडा तुला नाही म्हणलो का कधी मी? चल मग. चल काढतो. ठीक आहे. बया, जय द्या, कसला भारी आहे रे तुझा मोबाईल. काही लोकांचे मोबाईल 4 फोटो काढले की लगेच स्विच ऑफ. ए राहू दे तुमचं. ती बलम्या कुठे राहिला बघा आधी. पत्रिका घेऊन येणार होता त्यो. आमरे, अगं साडी काढून ठेवली होती इथं वर, दिसली का कुठं? आपल्या घरात ना एक गोष्ट ठेवलेली सापडत नाही. आणि तू बी आवर आता, मगाशीच सांगितले, उगाच वेळ काढू नको. आमरे, बास झाली नाटक. पत्रिका ठेवायला जायचंय. मी एकटीच जाऊय, करवली नको बरोबर? नुसतं दाखवायला करवलीला मान. बाकी करवलीला काय वाटते ह्याच्याशी कुणाला काहीच पडलेलं नाही. काय झालं? एवढा राग का धरला? मग या घरात माझ्या शब्दाला किंमतच नाही. एवढं रक्त आठवून मी काहीतरी सांगते, कोण ऐकते का तरी माझं? का? कोण वाईट वागले तुझ्याशी? तुम्हीच वाईट वागलाय माझ्याशी. ती आत्या एकतर स्वतःचा स्वार्थ साधत्या. अगं दीदी, तुला कळतंय का? तू जरी लग्न केलंस ना तर तुझ्या आयुष्याची राख होणार आहे, राख.